मोठी बातमी समोर येते। मनसे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची गुप्त बैठक झाली आहे। देशपांडे, नांदगावकर, नितीन सरदेसाई फडणवीसांच्या भेटीला गेले होते। भाजपा आणि मनसेच्या युतीचा प्रस्ताव गुपित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मनसे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची गुप्त बैठक। संदीप देशपांडे, नांदगावकर, नितीन सरदेसाई फडणवीसांच्या भेटीला गेल्याची माहिती सध्या समोर येते। आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। देशपांडे, नांदगावकर, नितीन सरदेसाई फडणवीसांची त्यांनी भेट घेतलेली आहे। भाजपा आणि मनसेच्या युतीचा प्रस्ताव गुपित आहे। सूत्रांकडून या संदर्भात संपूर्ण माहिती मिळते। मनसे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची गुप्त बैठक झाली आहे। भाजपा आणि मनसेच्या युतीचा प्रस्ताव गुपित आहे। सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते। संदीप देशपांडे, नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। त्यांच्या भेटीसाठी गेले होते। मात्र या बैठकीमध्ये नेमकी कशावरती चर्चा झाली आहे याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागलेली आहे। गुप्त अशी ही बैठक झाली आहे। भाजपा आणि मनसेच्या युतीचा प्रस्ताव गुपित आहे। सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते। आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। डॅरेल, मनसे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची गुप्त बैठक झाली आहे, काय अधिकची माहिती? मनसेच्या 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक गुप्त बैठक झाली। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली आहे। भाजप आणि मनसेच्या युतीचा प्रस्ताव गुपित असल्याची माहिती आहे। मेघदूत बंगल्यावर संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली आहे। नीलम, नेमक्या या भेटीमध्ये, या बैठकीमध्ये काय कशावरती चर्चा झाली आहे? नीलम, आपण पाहिलं तर जी प्राथमिक माहिती समोर येते त्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाली होती। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे। नीलम, यावर आता मनसेकडून किंवा उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून काही पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली जाईल का? आता जी माहिती समोर येत आहे त्या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात आलेली नाही। भाजप असेल किंवा मनसेकडून या संदर्भात अधिकृत कुठलीच भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली नाही। पण येथे काही दिवसात अधिकृत रित्या जे आहे ते याची घोषणा होण्याची शक्यता आहे। नीलम, धन्यवाद डॅरेल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।